झालं का? करावं लागतं बेटा, अजून तर सुरुवात आहे तुमची. आगे आगे देखो होता है क्या. काय ग? आगे आगे देखो होता है क्या गाईज. कारण की वेळ झालेला आहे. चला मॅडम, झालेत का तुमचा अभ्यास? हां चल, हे घे बॅगमध्ये ठेव. जेवढं आलं तेवढं बोलून द्यायचं, ठीक आहे? तर तिचा अभ्यास ना काल काय झालं होतं, ती झोपून गेलेली होती. तर म्हटलं थकलेली असते ती दिवसभर, मग म्हटलं चल झोपून घे. आणि बाकीचा स्कूलचा अभ्यास आणि त्या मग त्या चक्करमध्ये राहून गेला. त्याचं स्पेलिंग पाठ करायचं होतं. तर चल चल ना. जेवढं आलं तेवढं सांगायचं त्यामध्ये काय. आणि असंच असते. आपण पण भरपूरदा मार खाल्लेला आहे स्कूलमध्ये. छड्या वेड्या फटके बिटके. ते का अडकवते आता? त्याच्यात नाही अडकणार बेटा, ते अडकणार. हे अडकणार. चला आता का मार खाऊ? जेवढं आलं. छडा खाणार. चप्पल कुठं? तर बघा, आत्ताच कपडे काढले आणि गेला परत. काय करणार आहे माणूस? एक तर कपडे वाढत नाही आहे आणि आपले अशी हालत बघा. मागे कपडे काढले मी जस्ट आता, लगेच 2 मिनिटं नाही झाले गेलो. तर याची बॅग ना खूपच जास्त इथं ओली, म्हणजे भाजीचं पूर्ण भरून गेलेलं होतं तिथे, ओली झालेलं आहे. तर तरी डाग निघाला नाही आहे, डागच गेला नाही त्याचा. म्हटलं धुवून देते आज. तर ऐकत नव्हती ती ना, मी हीच बॅग घेऊन जायची. म्हटलं दुसरी बॅग आहे ती घेऊन पाठवली आज. म्हटलं ही धुवून टाकते बॅग, नाही तर डाग तर गेलाच नाही, म्हणजे पूर्ण डाग बसून गेला आहे त्याचा तेलाचा. तरी धुवून टाकलं, जाऊ दे आता. आई ग, नाक चुडचुड करतंय माझं. तर भांडे आता घासते. कचरा गाडीची वाट बघते मी, कारण की भांडे घासायला लागली ना गाडी निघून जाईल. आता येणार आहे, कचरा टाकायचा आहे मला. वाट बघते आणि पावसाचं लगेच कचरा गाडी आली का बाहेर बाया निघतात, लगेच सुरू करायला लागतो. असं आहे या पावसाचं. तर आता वाट बघते तोवर. आणि गेली कस तरी क्लासमध्ये घाबरत. तिचे स्पेलिंग पाठ झाले नव्हते. मग छड्या देते मी टीचर. आत्ताच आवाज येत होता. पावसाला पळत गेली कपडे काढायला खिडकीवरचे. काढताच पाऊस गेला परत. लय नाच होतो पाऊस बरं का, खरंच. आपल्याला असा बोटावर नाच होतो पाऊस. तर पावसाचा हक्क पण आहे नाचवायचं, कधी मध्ये नाचून घ्यायचं. तर इकडं पण बघा, हे आता काढते कपडे वाढलेले जेवढे आहेत तेवढे. आणि गेला बघा पाऊस, गेला. वाट बघताच बरे कचरा गाडी येणार आहे आता, कारण की काल पण टाकायला गेली तसंच पाऊस आला.
अर्धे ओढले झाले, पण कचरा टाकायचाच असतो म्हणा, रोजच टाकते मी, कारण की वास मारतो. आता पावसाळ्याचे दिवसात ना घरात वास येतो, म्हणून मी टाकूनच देते. खरकटक पण असते ना, त्याच्यामुळे मग टाकावं लागतं रोजच, थोडं का असे ना, पण मी टाकून देते. अजिबात मला असं घरामध्ये सुवास किंवा असं कोणालाच आवडत नाही, पण मला जास्तच म्हणजे हे आहे. कचरा गाडी बी गायब झाली वाटतं मला रस्त्यातच. येते म्हणून घाईघाईत मी बॅग धुतली, गाडी म्हटलं चालली जाईल म्हणून, तर काही आता येईच ना. तर काहीच आणि तुला आम्ही व्हिडिओ बघत होतो, ते खायचे व्हिडिओ बघत होतो. काय ग, काय झालं? कुठून? काय नाही असेल. तर झालं काय, व्हिडिओ बघत होतो आम्ही फेसबुकवर. खायचे व्हिडिओ बघत होतो, तर नुसते काय काय खात होते. आणि तोंडात पाणी आलं. आता ती शोधते ज्योतीला खायला काय पाहिजे. भूक लागून गेली आम्हाला ना दोघींना व्हिडिओ बघून बघून. काय खाते आता, काय खायचं? भूक पास्तानी नास्तानी कुछ नाही खास्ता. खरंच भूक लागून गेली. आता काय आपल्याकडे काहीच नाही तर चहा प्यायला बघून चहा प्यावं लागेल गाईस असं वाटतंय. आज चला आज चहा बनवते आणि साठी मस्त. खूप दिवसांनी ना ग, खूप दिवसांनी पिता आपण चहा. उद्या काय पिलं मग चहा आपण? उद्या काय पाडलं आपण चहा? केव्हा? तिथं काळी बनवली होती ना. काय काळी बनवली ती काळी. उद्या काल काय उद्या म्हणते. चला बाई. यालाच बघून खायचं. याला लक्ष्मी माता. खिचडी आहे, खाते का? खिचडी आहे, खाय मावर. तर भूक लागून गेली मला पण, तिला पण लागली. आता खिचडी बनवली होती दुपारी, तर खिचडी बनवलेली होती दुपारी, तर तिने खाल्लं नव्हतं. ते बटाट्याची भाजी होती सकाळी, ते खाल्लं. आणि आता खिचडी खाऊ दे तिला. थोडंसं झोपून घेऊ असं, पण काही झोपी लागत नव्हती. व्हिडिओ बघण्यामध्येच ते खायचे व्हिडिओ बघून बघून पोट भरून गेलं वाटतं, आणि भूक पण लागते अजून असं वाटायला लागलं आता. 3-4 वाजले असतील आता. हाय ग, काल मस्त झोप झाली होती आमची खरंच, आणि बी झाली. तर गाई हनीचा फोटो होतं इकडे बरं का. व्हिडिओ बघून बघून भूक लागली. सुरू झालं तिचं. नीट बस मांडी वाढ. खिचडी खाते. कशी आहे खिचडी? चांगली आहे. चांगली आहे. मूग डाळ टाकून मस्त पहिनं मूग डाळ टाकलेली होती, आणि छान अशी खिचडी बनवली होती सकाळी. सकाळी नाही दुपारी. हा ग, दुपारी विसरून जाते मी. सकाळी तर बटाट्याची भाजी होती, तर खिचडी होती, खाल्ली तिने. नुसतं तोंडच फाटतंय माझं. जांभळ्या आले जांभळ्या. तर आज थोडंसं वातावरण बरं आहे. सकाळी होता पाऊस थोडा, आता पाऊस गेला. आता होतं. कधी होता? तेव्हा आपण तू घ्यायला येत होती तेव्हा. हा मग तेव्हा होता, मग तेव्हा सकाळी म्हणते मी.
तर आता पाऊस बंद आहे, थोडे कपडे बिपडे तरी वाळून जातील. माझे इकडचे तर वाढलेच आहे म्हणा. ते काढून आणि ते मागचे आहेत ते काढून इथे टाकावं लागेल, मग सुकतील ते. जागा आहे भरपूर मागे बी. मागे बी जागा इथे दोरीवर टाकेल ना. आणि चाललंय मस्त. तिचे दात बघायचे, दात दाखव तिचे. एक कुठं चाललंय तिचे आणि एक तर आले नाही तिचे दात पडत आहे अजून. अगं दात दाखव तुझे व्यवस्थित. एक मिनिट. नाही पडते. एका साईडचा पडलं ना. हां, साईडचे फक्त 3 वरचे 3 आणि खालचे 3 पडले. बाकीचे बाकी आहेत. सगळे पडायला पाहिजे. परत नवीन आले मग टेन्शन नाही राहत. नाही तर दाढे असतात ते दुखतात मग नंतर. बेटा पडले नाही, दुधाचे दात असतात ना ते पडून जायला पाहिजे. तेच सांगते. धूळ जास्त येतो आता सध्या तर नाही येत म्हणा, पण उन्हाळ्याच्या वेळेस खूप जास्त धूळ येतो. मग कपड्यांवर इथं लागलेलं मी झटकत जाते. आणि आता आपले कपडे वाढले आहे का नाही ते चेक करते पहिले. तर अर्धे ओललेच आहे, तिकडं दोरीवर टाकावे लागतील. हे तसे बऱ्याचपैकी वाढून गेले, पण आता हे इथले दोरीवरचे तिकडं टाकावं लागेल. पण आज ह्यांना पण टाकून देते. तर गाईज बघा, कपड्यांचं तोरण बांधलं बरं का मी. कसे दिसते तोरण. तर हे सगळे मागचे कपडे आहेत बरं का, आणि सगळं सेट करून दिलेलं आहे. आपला रुमाल राहिला आणि आपले किचन देखेंगे तो देखो हमारा किचन ये ऐसा है, कुछ इस तरह. तो हम लोग इसे सेट मतलब बर्तन मांज लेते. माझं आहे ना असं आहे, जे मनात आलं ना ते बोलते बरं का मी. हिंदी तर हिंदी आणि इंग्लिश नाही आली ना तरी थोडंफार बोलणं शाईन मारून घ्यायचं है ना. तर चला, हिची बॅग अजून सुकलेली नाही आहे. तर झाडझुडचं झालं आहे माझं काम पूर्ण. आणि डस्टबिन आहे ना
ओलले म्हणून मी इकडं कचरा गोळा केला आहे बरं का. नाही तर तुम्ही सांगता झाडझूड केली म्हणे आणि कचरा तसंच पडला आहे. तर डस्टबिन आहे ना, मी धुतलेलं होतं ना, मग ओललं आहे. मग म्हटलं कचरा इथं राहू दे, थोड्या वेळात सुटलं का मग भरून देईल. आणि आपलं किचन आपण आधी आपटून घेऊयात. चहा बनवली होती, भांडे पडलेले आहेत आपले, पटपट घासून घेऊयात. त्या पोरं खूप खेळा, खूप आवाज करतात. तर गाईस आपलं काम झालंय खतम झालंय डायरेक्ट. आता थोड्या वेळात परत करायचं आहे बरं का घाण. स्वतःच आपण घाण करतोय, स्वतःच परत घासतोय. मला तर असं वाटतं पागलसारखं झालंय की नाही. पागलच आहे का काय आपण. तर आता परत नुसतं खातोय, परत भांडे धुतोय, परत स्वयंपाक करतोय, खातोय, भांडे धुतोय, हेच कामं करतोय पागलावानी. दुसरे त्याच्याऐवजी काहीच दुसरं कामं करत नाही. नुसते खायचं, भांडे धुवायचे, परत स्वतःच घाण करायचं, परत धुवायचं, परत स्वच्छ करायचं, परत घाण करायचं. हेच चाललंय आपल्या लाईफमध्ये, है ना. तर फायनली सगळं कामं झालं माझी. परत घाण करायचं म्हणजे परत स्वयंपाक करायचं आहे. पोटासाठी हे सगळं करावं लागतं आहे आपल्याला, है ना. तर पोटासाठी काही काही करावं लागतं आहे. तर चला आता व्लॉग बंद करते. पुन्हा भेटू पुढच्या व्लॉगला. बाय.